नमस्कार काव्य रसिक, मी आनंद नेवगी, थेट अबुधाबीहून. मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभमुहूर्तावर सुरू केलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या पहिल्या भागात आपले मनपूर्वक स्वागत. आपण सर्वांनी कुसुमाग्रज, विंदा, मंगेश पाडगावकर, बाबा बोरकर, आचार्य अत्रे, ठोंबरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, शांताबाई शेळके, सुरेश भट, नामदेव ढसाळ यासारख्या अनेक श्रेष्ठ साहित्यिकांच्या कविता वाचल्या असतीलच किंवा ऐकल्या असतीलच. या दिग्गजांच्या सुंदर कवितांनी आपल्याला कधी हसवलं तर कधी रडवेलं केलं, कधी स्मृती जागृत केल्या तर कधी स्वप्नांची चाहूल लागू दिली. असाच एक आगळा वेगळा आनंद थोड्याफार फरकानं का होईना माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता वाचताना मी अनुभवला. आणि मला खात्री आहे की आपण सुद्धा तसाच तो अनुभवणार आहात. आणि म्हणूनच दर आठवड्याला माझ्या एका मित्राची किंवा एका मैत्रिणीची किमान एक कविता आपल्याला ऐकवण्याचा प्रयत्न मी या उपक्रमाद्वारे करण्याचे योजिले आहे. आपल्यासारख्या दर्दी रसिकांचा प्रतिसाद आणि दाद मिळाल्यास या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्याद्वारे आपल्या सर्वांना अधिकाधिक आणि दर्जेदार साहित्य मिळत राहील यात मला अजिबात शंका वाटत नाही. तर मंडळी, सुरुवात करूया नांदेडला राहणाऱ्या सौ धनश्री दत्तात्रय देव यांच्या एका कवितेपासून. सौ धनश्री या माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या वर्गमित्राची पत्नी आणि आता आमच्या कौटुंबिक मित्रपरिवारामधली खास सदस्य आहे. त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. नांदेड जिल्हा दक्षता समितीवर सामाजिक काम करत असताना आईवडिलांना विरोध करून घरातून पळून गेलेल्या पण नंतर पस्तावलेल्या काही मुलींची वाताहत त्यांनी अगदी जवळून पाहिली आणि त्यातूनच उगम पावलेली ही पुरस्कार प्राप्त कविता दगडाचे पाय. सकाळी फिरायला जाताना रोज रोज भेटणारा एक चेहरा. सकाळी फिरायला जाताना रोज रोज भेटणारा एक चेहरा, सुंदर, उत्साही आणि आनंदी, आत्मविश्वासाने भरलेला हसरा. सहवासाने मनाचे पडदे उलगडत गेले. सहवासाने मनाचे पडदे उलगडत गेले. कळलंच नाही मला मी कधी तिची ताई झाले. मंडळी, असं घडतं ना कधी कधी आपल्या आयुष्यात. सहज झालेल्या ओळखीचं रूपांतर एका अनामिक नात्यात होतं. कळलंच नाही मला मी कधी तिची ताई झाले. छोट्या मोठ्या तणावांना न घाबरता, छोट्या मोठ्या तणावांना न घाबरता खंबीर मनानं तिचं पुढं पुढं जाणं मलाही नकळत फारच भावत गेलं. वर्षभराच्या रोजच्या भेटण्यानं तिनं माझ्याही आयुष्यावर आनंदाची पाखरण केली. वर्षभराच्या रोजच्या भेटण्यानं तिनं माझ्याही आयुष्यावर आनंदाची पाखरण केली. शिक्षण संपवून स्वतःच्या पायावर ठामपणे उभी राहिली. अचानक रस्ता सुनसान झाला. तिच्या अनुपस्थितीचं कारण मला विचारू लागलं. अचानक रस्ता सुनसान झाला. तिच्या अनुपस्थितीचं कारण मला विचारू लागला. माझ्या स्वतःच्या शंका आणि स्वतःचीच उत्तरं. माझ्या स्वतःच्या शंका आणि स्वतःचीच उत्तरं डोळे मात्र शोधू लागले तिला निरंतर. काळाचे औषध बरोबर लागू पडले. काळाचे औषध बरोबर लागू पडले. विसरायचं नाही ठरवूनही तिला विसरू लागले. आज अचानक बाहेर फिरताना जवळून जाणाऱ्या बुरख्यातून 2 डोळे ओळखीचे हसले. आज अचानक बाहेर फिरताना जवळून जाणाऱ्या बुरख्यातून 2 डोळे ओळखीचे हसले. म्लान, थकलेल्या, पराजित आवाजात, ताई, काहीही न विचारता मला माफ कर म्हणाले. ताई, काहीही न विचारता
मला माफ कर म्हणाले. घरी येताना मात्र माझे पाय दगडाचे झाले. घरी येताना मात्र माझे पाय दगडाचे झाले. माझे पाय दगडाचे झाले. मंडळी, आपल्याला ही कविता कशी वाटली ते जरूर कळवा. पुन्हा भेटू दुसऱ्या भागात पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.